मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले आणि त्यानंतर भाजपा आक्रमक झालेली पाहायला मिळालेली आहे आणि याचे पडसाद विधानसभेतही उमटलेले आहेत। आशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सवाल विचारलाय। गुलाल उधळल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू का झालं असा सवाल थोरातांनी विचारलाय। आम्हाला फार माहित नाही आणि त्या मध्यस्थीने सर्व शांतता झाली होती, गुलाल उधळला गेला, जल्लोष झाला आणि मग पुन्हा नेमकं काय घडलं हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारलेला होता। पुन्हा का आंदोलन चालू झालं हे समजायला तयार नाही अशी आमची अवस्था आहे। आम्हाला कोणी विश्वासात घ्यायला तयार नाही की नेमकं काय चाललंय काय हे समजायला तयार नाही। तुम्ही मिठा मारता, कानात बोलता, बरं झालं शांततेने झालं, महाराष्ट्र शांत राहील ही अपेक्षा होती। पुन्हा हे आंदोलन चालू का झालं आणि त्यामुळे इतकी तीव्रता का वाढली? ही जी घटना घडते त्यांचं आंदोलन पेटलंय, ते आज भाषा करतायत, ते कुणामुळे, कशामुळे, कोण करायला लावतंय हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे। हे बघा, जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपट मंची, तुम्हाला माहित आहे त्या जरांगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे, त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत, त्याला पर्याय कसा उभा केला गेला हे सुद्धा अध्यक्ष महोदय शोधलं पाहिजे ही आमची मागणी आहे।